नमस्कार. वैद्य निलेश शिर्के आणि त्यांचा वाचन समूहातले सगळे सभासद यांचं सर्वात प्रथम मी इथे अभिनंदन करतो की ज्यांनी मला इथे आपल्यापुढे काही मांडायची इथे संधी दिली. त्याच्याबद्दल वेगवेगळ्या निमित्ताने असे रसशास्त्रावरचे किंवा पंचकर्मातले किंवा असे काही ना काहीतरी विषय आपण मांडत असतो, पण 25व्या ऑफलाईन अशा प्रकारच्या या कार्यक्रमामध्ये संधी मिळाली म्हणून मला त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन करायचं आहे. उपस्थित इथे अनेक ज्येष्ठ वैद्य आहेत. माझे मित्र वैद्य धोपेश्वरकर या ठिकाणी आहेत, वैद्यराज धर्माधिकारी आहेत, व्यंकट धर्माधिकारी, जे ससूनमध्ये पूर्वी डायरेक्टर म्हणून त्यांनी काम केलं किंवा हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून काम केलं. तसेच अनेक या ठिकाणी बहुसंख्याने उपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांचं माझं विशेष मला अभिनंदन करावं असं वाटतं. रविवार सुट्टीचा दिवस असूनसुद्धा आपण सर्व इथे मोठ्या संख्येने उपस्थित झालात. मूळ विषय ग्रहणी आहे. विविध प्रकारचे कल्प आणि त्याची उपयुक्तता. अर्थात उपयुक्तता सगळे कल्प हे ग्रहणीच्यावरच काम करणारे आहेत. असं असलं तरी सुद्धा प्रत्येक या कल्पाला काही ना काहीतरी विशिष्ट कंगोरे आहेत, विशिष्ट कार्मुकत्व आहे, विशिष्ट काही ना काहीतरी हेतुविपरीत अशा प्रकारचे त्यांना काहीतरी कंगोरे आहेत. तेव्हा कल्प तयार करत असताना सुद्धा या गोष्टीची आपण जाणीव जर समजा ठेवली तर जे मूळचा रसशास्त्राचा अल्पमात्रोपयोगित्वात अरुचेय प्रसंगता हे जे काही त्याच्यातली जे काही ओळ आहे ती जशीच्या जशी आपल्याला दृष्टोत्पत्तीस येते हे म्हणायला काही हरकत नाही. तेव्हा सरांच्या याच्यातला कार्यक्रम व्याख्यानामधला एक सुच्छेखरचा विषय होता की ज्याच्याविषयी आधी मी काहीतरी सांगेन असं सर म्हणाले. सुच्छेखर मगाशी कोण त्या मुलींनी सांगितले की सुच्छेखरचे वेगवेगळे प्रकार त्याच्यामध्ये. तर जरी ग्रंथोक्त नसले तरी सुद्धा व्यवहारामध्ये हे सगळे कल्प सुच्छेखरचे वापरात आहेत. साधा सुच्छेखर आहे, सुवर्ण सुच्छेखर आहे, रौप्य सुवर्ण सुच्छेखर आहे, रक्त सुच्छेखर आहे, सुच्छेखरची पोट्टली केलेली मात्रा वापरात आहे. असे अनेक विविध प्रकारचे सुच्छेखरचे प्रयोग आज या ठिकाणी वापरात आहेत. लघुसुच्छेखर हा सुद्धा त्याच्यामध्ये आहे. ते ह्या सगळ्याचं कार्मुकत्व हे खरं तर ग्रहणी अवयवाशी रिलेटेड अशा प्रकारचंच आहे. आणि सगळेच्या सगळे याच्यातले प्रकार हे जे आहे सामपित्ताच्या पाचनासाठी आहेत हे निर्विवाद आहे. जरी असं असलं तरीसुद्धा या सामपित्ताच्या पाचनेच्या ह्याच्याबरोबर त्याचा उपयुक्तता असली तरीसुद्धा सार्वदैहिक ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला अनेक विविध प्रकारची लक्षणं या सामपित्तांनी निर्माण होतात. कधी भ्रम निर्माण होतो, कधी छर्दी निर्माण होते, कधी द्रवमल निर्माण होतं, कधी दाह निर्माण होतो, कधीतरी विस्फोट निर्माण होतो, कधीतरी नेत्र असं आरक्तता निर्माण होते. असे अनेक विविध प्रकारचे लक्षणं या सामपित्ताच्या ह्याच्यातनं सार्वदैहिक ह्याच्यात निर्माण होतात. तर या सामपित्ताचं पाचन करणं हेच प्रमुख ध्येय या सुच्छेखर कल्पाचं आहे. याच्यामध्ये हे जे वेगवेगळे पाठ तयार झाले ना की साधा सुच्छेखर झाला, लघु सुच्छेखर झाला किंवा रक्तसुच्छेखर झाला किंवा पोट्टेली झाली, हे त्या त्या देशानुसार त्या त्या विविध प्रकारच्या प्रकृतीनुसार त्याच्या विविध प्रकारच्या संप्राप्तीनुसार हे सगळे पाढवे तयार झाले. अन्यथा मूळ पाठ हा सुवर्ण सुच्छेखरच आहे. त्याच्यामध्ये सुवर्ण एक भाग आणि बाकी सगळे म्हणजे समभाग आहे. आजकाल मगाशी म्हणल्यात असं त्याप्रमाणे सुवर्णच एवढी कॉस्टली झालं आहे की सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याच्या बाहेर आहे. आता माहिती आहे रेट काय झाला आहे? साधारणतः 10 ग्रॅमला 91-92 साधारणतः सुवर्णाचा रेट आहे. आणि त्याच्यामुळे होतं काय, ज्या वेळेला आपण एखाद्या ह्याच्यामध्ये औषधी निर्माण करतो ना त्यावेळेला मग ते स्वस्त कसं होईल या चिंतेने त्याच्यात कमी घातलं जातं. असे विविध प्रकार त्या सगळ्याच्यात केले जातात. तर सुच्छेखरची मुळात त्याच्यातल्या असलेल्या जे सुवर्णाची जी गरज आहे ना ती सगळी गरविषनाशक किंवा आमपाचन करणारा अशा प्रकारची आहे. जितक्यात जास्त चांगल्या तऱ्हेने आपण सुवर्ण भस्म त्याच्यातलं करू ते अतिशय उत्तम दर्जाचं त्याच्यातलं गरविषनाशक किंवा आमविषनाशक म्हणून सुच्छेखरमध्ये त्याचं प्रयोजन आहे.
तर ज्या संप्राप्तीच्या साठी म्हणून आपण सुच्छेकर वापरणार आहोत त्या ग्रहणी व्याधीमध्ये जर समजा हेतू हे सगळे आमज अशा प्रकारचे किंवा विषस्वरूप जर समजा निर्माण झाले असतील आणि त्या विषाला विषघ्न अशा प्रकारचा जर समजा कल्प वापरायचा असेल तर त्याच्यात पूर्ण मात्रेनी घातलेलं सुवर्ण भस्म असा युक्त असलेला सुच्छेखर वापरायला पाहिजे. ज्या ठिकाणी इतकी अमावस्था नाही आहे, कदाचित मात्रा कमी आहे किंवा एवढ्या प्रमाणामध्ये हेतू घडलेले नाही आहेत किंवा वेगळ्या प्रकाराने ग्रहणी निर्माण झाली, जसं ग्रहणीचे अनेक हेतू ग्रंथामध्ये सांगितलेत, अतिशय स्निग्ध, अतिशय गुरु, अतिशय शीत याच्याप्रमाणे किंवा अतीत कालभोजनासारखे आहेत किंवा असे अनेक विविध प्रकारचे हेतू सांगितलेत. या प्रत्येक हेतूंनी निर्माण झालेल्या ग्रहणीसाठी फक्त आणि फक्त सुच्छेखरच अशा प्रकारचं प्रयोजन कुठेही नाही आहे. तर ज्या ठिकाणी अशी आमविषाच्या हेतूंनी निर्माण झालेली ग्रहणीसारखी अवस्था आहे त्या ठिकाणी सुच्छेखर आहे. ज्या ठिकाणी अतिशय द्रवबहुल अशा प्रकारच्या काहीतरी द्रव गुणाच्या अन्नानी सेवन झालेल्यामुळे ग्रहणी निर्माण झाली असेल त्या ठिकाणी ते लघुसुच्छेकर नावाचा जो मगाशी कल्प सांगितला ना तो त्या ठिकाणी सगळ्यात उपयुक्त आहे. त्याच्यातलं जे गैरिक जे आहे ते शोषण करणार आहे, शुंठी त्याच्यातली आहे ते पाचन करणार आहे आणि त्याला विड्याच्या पानाची जी भावना दिली आहे त्याने अधिकाधिक प्रमाणामध्ये पाचन करवणारं अशा प्रकारची रचना आहे. तेव्हा कुठल्या कारणाने ग्रहणी निर्माण झाली आहे हे निदान करणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्येक वेळेला ग्रहणीचा पेशंट आल्यानंतर आपल्याला फक्त सुच्छेकरच द्यायला पाहिजे अशा प्रकारचा याच्यातला अर्थ नाही, हेही लक्षात घ्या. हा जसा लघुसुच्छेकरच्या बाबतीतली ही जशी गोष्ट झाली तशीच रौप्य सुवर्ण सुच्छेकर नावाचा एक कल्प आयुर्वेद सेवा संघ नाशिकच्या कंपनीचा मिळतो. या ठिकाणी या सगळ्या सुच्छेकरचे जे बाकीचे सगळेच्या सगळे 17 भाग आहेत त्याच्या बरोबरीने त्या ठिकाणी रौप्य भस्म पण आहे. आता रौप्याचं प्रयोजन काय या सगळ्या प्रकारामध्ये, तर ज्या ज्या वेळेला सुच्छेकर हा ज्या वेळेला वापरला जातो त्याच्या बरोबरीने रौप्य भस्म पण वापरलं जातो त्यावेळेला ग्रहणीमध्ये अशी एक मानसिक अशा प्रकारची जी अवस्था निर्माण होते की ज्याच्यामध्ये अतिशय चिंतेने ज्यावेळेला ग्रहणीसारखी अवस्था निर्माण होते त्यावेळेला हे रौप्य सुवर्ण सुच्छेकर नामक जे औषध आहे ते अतिशय उपयोगी पडतं. म्हणजे रौप्य भस्म हे मानसिक स्तरावरच्या ग्रहणीमधनं निर्माण झालेल्या व्याधीसाठी अतिशय उत्तम अशा प्रकारचा कल्प आहे. मग असे रौप्याचे विविध कल्प पण पुढे आहेत. जसं एक सरांच्या व्याख्यानामध्ये एक लीलाविलास रस नावाचा एक रस कदाचित तुम्ही वाचला असेल. या लीलाविलास रसमध्ये सुद्धा या रौप्याबरोबर अभ्रक भस्म आहे. त्या मानसिक स्तरावर काम करणारे हे जे विविध प्रकारची जी काही भस्म आहेत किंवा विविध प्रकारचे जे काही कल्प आहेत त्यांचा वापर जर समजा या सुच्छेखरच्या बरोबरीने आपण केला तर मानसभावांवर जे जे काही लक्षणं आत्ता ग्रहणी अवस्थेमध्ये निर्माण होत आहेत ती सगळीच्या सगळी कमी व्हायला मदत होते. अजून एक रक्तसुच्छेकर नावाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये. त्याचप्रमाणे एक सोलापूरचे एक वैद्य ते नव्य सुच्छेकर नावाचा कल्प तयार करतात की ज्याच्यामध्ये मँगनीजचं भस्म आहे. मँगनीज हा धातू हा जो आहे अतिशय उत्तम दर्जाचा रक्तप्रसादक आहे. तेव्हा एकदा पाचन पूर्ण झाल्यानंतर रसरक्ताचं जे प्रसादन होण्याची गरज आहे ही गरज त्या नव्य सुच्छेकरमधल्या त्या मँगनीज धातूच्या संयोगाने त्या ठिकाणी पुरी होते. तेव्हा हे जे विविध प्रकारचे सुच्छेकरमधले हे जे काही बदल जे झालेले आहेत ना हे त्या त्या संप्राप्तीला अनुसरून त्या त्या देशाच्या व्यक्तीच्या याच्याकडनं जे काही बदल झाले हे त्या रुग्णाच्या गरजेनुसार निर्माण झाले ते असं लक्षात ठेवा. याचा अर्थ अजून एक साध्या सोप्या भाषेत सांगायचं झाला तर तुमच्या रुग्णाची गरज तुम्ही ओळखा आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे बदल करण्याचा अधिकार हाही तुम्हाला या निमित्ताने म्हणजे ग्रंथामध्ये दिलेलाच आहे. तेव्हा जर समजा याच्यातले काहीतरी बदल करावेसे वाटले मात्र ते संयुक्तिक असायला पाहिजेत. तुम्हाला वाटलं म्हणण्यापेक्षा सुद्धा ते प्रिन्सिपली योग्य आहे का ना ही गोष्ट बघा आणि त्याप्रमाणे ते बदल करायला काही हरकत नाही. अजून एक आम्ही सुच्छेकरची मात्रा तयार करतो. ही मात्रा ही जी आहे ही जशी इतर पोटलीच्या मात्रेप्रमाणे जशी आपण गंधकामध्ये तळतो तशा प्रकारची सुच्छेकरचे छोटे छोटे 1-1 ग्रॅमचे सिलेंड्रिकल अशा प्रकारच्या आकाराच्या गोळ्या तयार करतो आणि त्या गंधकामध्ये 3 तास तळतो. म्हणजे जशी आपण पोटली करतो तशाप्रमाणे. याचा सगळ्यात मोठा फायदा काय होतो त्याच्यामध्ये तर हे जे अतिशय हा जो कल्प आहे हा अतिशय सूक्ष्म स्रोतापर्यंत जाऊन काम करतो. गंधकाचं 3 तास त्याच्यामध्ये
संयोग झाल्या कारणामुळे अतिशय उत्कृष्ट दर्जाचा अग्निदीपनाचं ते काम करतं. अतिशय उष्ण तीक्ष्ण अशा प्रकारचा हे आहे. कफप्रधान संप्राप्ती असताना, कफवातप्रधान संप्राप्ती असताना किंवा स्त्रोतरोधजन्य अशा प्रकारची संप्राप्ती कुठेही असताना या ठिकाणी हा अशा प्रकारचा पोटली तयार असलेली ही जी सूतशेखर आहे ही अतिशय उत्कृष्ट काम करते. विविध प्रकारच्या अनुपानाबरोबर, आर्द्रक स्वरसाबरोबर, कंदर्प स्वरसाबरोबर किंवा तुम्हाला जर समजा तेवढी थोड्याफार प्रमाणात सौम्य करून द्यायची असेल तर घृताबरोबर अशा विविध प्रकारांनी तुम्ही ती देऊ शकता. तेव्हा असे विविध प्रकारचे सूतशेखरचे कल्प बाजारामध्ये आहेत. मूळ विषयाकडे येऊया. अशाच याच्यातला एक जो भाग जो आहे तो म्हणजे परपटी कल्पना. ग्रहणी आणि परपटी याचं अतूट अशा प्रकारचं नातं आहे. जसं ग्रहणी आणि अग्नी याचं जसं अतूट नातं आहे ना, तसंच ग्रहणी आणि परपटी याचं सुद्धा एक अतूट अशा प्रकारचं नातं आहे. मात्र कुठल्याही प्रकारच्या ज्या वेळेला आपल्याला चिकित्सा करायच्या असतात ना, त्यावेळेला त्या कल्पाचं म्हणजे कल्पाचं जे सिलेक्शन करायचं असतं त्या कल्पाच्या सिलेक्शनसाठीचे काही क्रायटेरिया आपल्याला माहिती असायला पाहिजेत. त्या ह्याच्यातले मूळ एक क्रायटेरिया काय असायला माहिती पाहिजे की त्याचं अधिकरण काय आहे त्या कल्पाचं. आता परपटीच्या सारख्या याचं अधिकरण हे ग्रहणी आहे, त्याच्यामुळे आपल्याला पुढे जायला हरकत नाही. दुसरं काय त्याच्यामध्ये तर व्याधीची संप्राप्ती कशी आहे, म्हणजे व्याधीच्या संप्राप्तीतल्या कुठल्या भागावर ही परपटी काम करेल याच्यासाठी सुद्धा आपल्याला कुठल्या प्रकारची परपटी आपल्याला योजायची त्या प्रकाराने आपल्याला विचार करायला पाहिजे. सगळ्याच्या सगळ्या परपट्या एकच एक प्रकारचं काम करतात असं नाही आहे. जसं मगाशी सूतशेखरचं जसं मी सांगितलं तशा अनेकविध प्रकारच्या परपट्या काम करतात. अनेक विविध प्रकारच्या द्रव्यांच्या संयोगाचा त्याच्यामध्ये सहभाग असतो आणि त्यांनी अनेकविध प्रकारची ग्रहणी स्थितीतली अनेकविध प्रकारची कामं त्या निमित्ताने ती केली जातात. म्हणजे ते व्याधी संप्राप्ती भंगाचं काम करणार आहे का हेतूच्या विरोधी काम करणार आहे का, एखाद्या विशिष्ट लक्षणासाठी म्हणून काम करणार आहे का, सार्वदैहिक स्वरूपाची जी काही लक्षणं निर्माण झाली त्याच्यावर काही काम करणार आहे, नेमकं कुठल्या याच्यावर काम करणारे ही परपटी त्या गोष्टीचं पण आपल्याला नक्की ज्ञान पाहिजे. त्या कल्पाचे घटक काय आहेत हे सुद्धा आपल्याला त्या निमित्ताने माहिती पाहिजे. परपटी म्हटल्यानंतर सर्वसामान्यपणे आपल्याला अगदी 100% माहिती असतं की याच्यामध्ये 2 प्रकार सापडतात. एक पारागंधकाची तर हे आहे कज्जली त्याच्यामध्ये, अदरवाईज दुसरं गंधक विरहित अशा प्रकारची सुद्धा परपटी आज वेगळ्या प्रकारांनी मार्केटमध्ये मिळते. तेव्हा ह्याच्यातले नक्की कंटेंट काय आहेत आणि त्या कंटेंटचा नक्की उपयोग काय नक्की होणार आहे यासुद्धा गोष्टीचा आपल्याला जाणीव असायला पाहिजे. हा कल्प जो आहे हा शोधन करणारा आहे का, शमन करणारा आहे का, रसायन करणारा आहे, पाचन करणारा आहे, काय नेमकं काम करणारा आहे याच्याविषयी पण आपल्याला नक्की माहिती पाहिजे. परपटी हा कल्प पाचन पण करतो, हा विविध प्रकारचे त्याच्यातल्या अनेकविध संयोगाने तो शोधन पण करतो, पण अतिशय उत्तम दर्जाचा तो रसायन कल्प आहे हे मात्र त्याच्यातनं निर्विवाद. अनुपान काय असायला पाहिजे, त्याचा डोस काय असायला पाहिजे, सहपान काय असायला पाहिजे, किती दिवस आपण सतत ही परपटी देऊ शकतो, त्याचप्रमाणे त्याच्याबरोबरीने काय स्नेहपान वगैरे काही करायला पाहिजे का, किंवा कुठल्या कालामध्ये द्यायला पाहिजे, असे अनेकविध गोष्टी जर समजा आपण त्या कल्पाच्या माध्यमातून जर समजा बघितले तर कदाचित एका संप्राप्तीसाठी एक कल्प इतक्या तुम्ही अगदी जास्त म्हणजे 1:1 अशा प्रकारच्या याच्यापर्यंत येऊ शकता आणि त्यांनी ती कर्म किंवा ते व्याधीहरण ही जी काही गोष्ट आहे ती नक्की त्याच्यातून होऊ शकते. तर कुठल्याही व्याधीची चिकित्सा ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला हे माहिती आपल्याला की निदान परिवर्जन करायला लागतं, हेतू विपरीत अशा प्रकारची काही चिकित्सा करायला लागते, व्याधी विपरीत अशासारखी काही चिकित्सा करायला लागते. हेतू व्याधी विपरीत असे दोन्ही जॉईंट व्हेंचरचे असे प्रकारचे काही जे काही कल्प असतात ते त्या प्रकारचे कदाचित कल्प द्यायला लागतात. काही वेळेला शमन करायला लागतं, काही वेळेला रुग्णांमध्ये तेवढ्या प्रमाणात बल नसतं की जे आपण शोधन उपक्रम करू. मगाशी आपण ती गोष्ट बघितली की इतक्या वेळेला त्या रुग्णाचं शोधन झालं की त्याचा एकतर तिटकारा तरी बसला त्या रुग्णाला त्या शोधनाचा, किंवा इतकी हल्लक अशा प्रकारची अवस्था झाली की आता बाबा शोधन नको अशी तरी अवस्था येऊन हे झाली, किंवा इतक्या वेळेला शोधन होतं की त्यांनी अग्नी इतका मृदू होतो की आपल्याला अतिशय छोटी छोटी साध्या प्रकारची औषधं त्या ठिकाणी वापरायला लागतात. तेव्हा शमन जातीची आपल्याला
औषधाची गरज आहे का शोधन जातीची औषधाची गरज आहे हे सुद्धा त्या निमित्ताने बघायला लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यातल्या स्थानाला बल देणं किंवा रसायन करणं अशा प्रकारची सुद्धा आपल्याला त्या निमित्ताने व्याधीची चिकित्सा म्हणजे त्याच्यातच तो भाग हा अंतर्भूत अशा प्रकारचा आहे. मगाशी सांगितलं की ग्रहणी आणि अग्नी यांचा अन्योन्य संबंध आहे. त्याच्याशी जितक्या प्रमाणात अग्नी मार्दव निर्माण होईल, अग्नी मंद होईल, अग्नी विविध प्रकारांनी दुष्ट होईल, तितक्या प्रमाणात अनेक विविध प्रकारची ग्रहणीची लक्षणं निर्माण होतात. आणि ते जे काही कार्य आहे ग्रहणीचं की अन्नम गृह्णाती पचती विवेचती आणि मुंचती 4 टप्प्यामध्ये हे जे काही कार्य आहे ग्रहणीचं हे सगळ्या अर्थाने त्याच्यातले एक टप्प्याने हे बिघडत जातं आणि मग अनेक विविध प्रकारची लक्षणं त्याच्यामध्ये निर्माण होतात. चांगल्या प्रकाराने अन्न सेवन केलं तरी सुद्धा ते पोचलंच नाही किंवा ते योग्य तऱ्हेने पचलंच नाही, योग्य तऱ्हेने त्या अन्नाचं विवेचन झालं नाही किंवा ते पुढे मलभाग हा पुढे ढकलला गेला नाही तर अनेक अनवस्था प्रसंग निर्माण होतील. हे सर्व श्रुत आहे. तेव्हा ग्रहणीचं कार्य या सगळ्या दृष्टीने किंवा ग्रहणीस्थित असलेल्या समानाचं कार्य हे अतिशय महत्त्वाचं अशा प्रकारचं आहे. आणि म्हणून ग्रहणीसाठी विविध प्रकारचे कल्प हे या ठिकाणी आपल्याला आज आपण त्यानिमित्ताने बघणार आहोत. त्याच्यातले सगळ्यात महत्त्वाचा मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे की पर्पटी कल्प हा अन्योन्य संबंधाचा असलेला ग्रहणीतला कल्प आहे. ग्रहणी त्या ह्याच्यातली जे पर्पटीचा जो भाग आहे त्याच्यामध्ये पारा आणि गंधक हे 2 घटक आहेत. पारा एकेरी नुसता वापरता येत नाही, अतिशय चंचल आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सहजगत्या उचलता येत नाही किंवा कदाचित सुटासुद्धा नुसता देता येत नाही कारण तो शरीरामध्ये शोषला जात नाही. तो जसा सेवन आपण करू तशाच प्रमाणामध्ये गुदमार्गाने तो बाहेर पडून जातो. आणि म्हणून हा जो काही पारा जो चंचल स्वरूपाचा आहे, अतिशय श्रेष्ठ दर्जाचा योगवाही आहे, अतिशय विविध प्रकारची कर्म करणार आहेत, पण जर समजा तो शरीरामध्ये टिकलाच नाही तर त्याचा उपयोग शरीराला काही नाही आहे. आणि म्हणून त्याचे विविध प्रकारचे बंध करायला पाहिजे, तो शरीरामध्ये टिकायला पाहिजे, त्यांनी विविध प्रकारची कामं करायला पाहिजेत. याच्यासाठी त्याचा विविध प्रकारचे बंध निर्माण झाले. सगळ्यात त्याच्यातला बंध हा जो काही आहे अगदी साधा सोपा तो गंधकाच्या माध्यमातून होतो. पारद आणि गंधक एकत्र केल्यानंतर जे आपण खलतो त्या खल्ल्यानंतर थोड्याफार प्रमाणात जी काही उष्णता निर्माण होते, या उष्णतेने त्या खलण्याने घर्षणाने त्याच्यात बंध निर्माण होतो आणि त्याला आपण कज्जली बंध म्हणतो. हा कज्जली बंध जो आहे हा अतिशय थोड्या कालावधी करता म्हणजे साधारणतः 6 महिने कालावधी करताच हा बंध राहतो. जर समजा काही दिवस आपण कज्जली तशीच ठेवून दिली तर 6 महिन्यांनी त्याच्यातला पारा हा सुटा होतो असं आपल्याला लक्षात येतं. तर 6 महिन्यानंतर समजा पारा सुटा झाला तर काही नाही, परत आपल्याला ती कज्जली खलायला लागते आणि नंतर मग तो आपल्याला वापरता येतो. हे जे काही घर्षणाने जी काही उष्णता निर्माण होते यांनी जो काही बंध निर्माण होतो हा अतिशय अल्प कालावधीसाठी असतो. म्हणून अधिक मोठ्या मात्रेमधल्या किंवा दीर्घकाळ टिकणाऱ्या अशा बंधनाची निर्मिती झाली. तो दुसरी जी आहे ती पर्पटी. याला साक्षात अग्नीचा सहयोग आहे. अतिशय मृदू अशा प्रकारचा अग्नी त्या ठिकाणी लागतो. खूप मोठ्या प्रमाणावर अग्नीची गरज या पर्पटी कल्प तयार करताना लागत नाही. तेव्हा कज्जली हा जो बंध आहे हा कज्जली बंध एखाद्या लोखंडी किंवा ताम्र किंवा अशा विविध प्रकारच्या मातीच्या किंवा अशा प्रकारच्या विविध भांड्यामध्ये घेतला जातो. त्याला अतिशय मृदू अशा प्रकारचा अग्नी दिला जातो. तो जसा ते पंख अवस्था निर्माण होते म्हणजे कज्जलीचं स्वरूप हे चिखलासारखं होतं. त्यावेळेला हा जो काही पंख जो आहे का जी पातळ ही जी काही झालेली कज्जली आहे ही तूप लावलेल्या केळीच्या पानांवर किंवा अर्कपत्रावर किंवा वटपत्रावर किंवा असे विविध प्रकारची पानं आली आहेत. त्याचं कार्मुकत्व नंतर आपण बघणार आहोत. तेव्हा याच्यावरती ओतली जाते आणि दुसऱ्या केळीच्याच किंवा वटाच्या किंवा अर्काच्या पानाने हलके त्याच्यावर दाब दिला जातो आणि परपटवत पापडासारखी रचना तयार होते. ही जी पापडासारखी रचना तयार होते या पापडासारख्या रचनेमध्ये सुद्धा जाडीप्रमाणे 3-4 भाग केले.
पहिला भाग आहे त्याच्यातला परपट, दुसरा आहे परपटी, तिसरा आहे परपटिका आणि चौथा आहे पाट. त्या जो पापडासारखा जो भाग तयार होतो त्याला म्हणायचं परपट. त्याच्यापेक्षा जो पातळ जाडीचा तयार होतो त्याला म्हणायचं परपटी. त्याच्यापेक्षाही पातळ खरपुडीसारखा जो भाग तयार होतो त्याला म्हणायचं परपटिका. आणि सगळ्यात जाड जो भाग तयार होतो त्याला म्हणायचं पाट. याच्यातली जी परपटिका जी काही प्रकरण जे आहे की जे खरपुडीसारखं तयार होतं, म्हणजे ज्या ज्या वेळेला तुम्ही ज्या ज्या वेळेला ही परपटी तयार करतात त्या प्रत्येक वेळेला लोहपात्रामध्ये किंवा ताम्रपात्रामध्ये म्हणा किंवा मातीच्या भांड्यामध्ये ज्या वेळेला ही परपटी ज्याला किंवा कज्जली पातळ करतात त्याला सगळीच्या सगळी ही जी पातळ झालेला हा जो काही भाग आहे हा केळीच्या पानावर किंवा कुठल्या तरी पानावर ओतल्यानंतर जो काही भाग शिल्लक राहतो तो अतिशय पातळ असतो, त्याला परपटिका म्हणतात. म्हणजे खरपुडी ज्याला आपण म्हणतो, ही खरपुडी जी आहे पातळ भाग आहे हा त्याज्य आहे, हा सर्वसाधारणतः परपटी म्हणून वापरण्यासाठी योग्य नाही आहे. किंवा जो अगदी सगळ्यात शेवटचा जो पाट म्हणून जो काही सांगितला की त्याचं साधारणतः 1 तिळापेक्षा जास्त जाडीचा तो जो काही भाग तयार होतो हा भाग सुद्धा परपटिका किंवा परपटी याच्यासाठी म्हणून योग्य नाही आहे. त्यामधले जे काही आहेत ना परपटी हे जे काही दोन त्याच्यातले जे काही तयार केलेले आहेत जे काही हे आहेत घटक आहेत ना किंवा कल्प आहेत हे मात्र त्याच्यासाठी योग्य अशा प्रकारचे आहेत. ते खाली हे लावून ओके ठीक. परपटी तयार करताना 2 सगळ्यात मोठे भाग त्या ठिकाणी ग्रंथामध्ये पण सापडतात. एक सगंध असलेली आणि एक निर्गंध असलेली किंवा जे गंधकाविरहित असलेली अशा प्रकारच्या पण परपटी तयार होतात. सगंधाचं उदाहरण आत्ता सगळ्यांना आपल्यासमोर माहिती आहे की रसपरपटी आहे किंवा पंचामृत परपटी आहे किंवा सुवर्ण परपटी आहे किंवा अशा अनेक विविध प्रकारच्या परपटी ह्या ज्या आहेत या सगंध अशा प्रकारच्या आहेत. म्हणजे ज्या परपटीच्या तयार होण्याच्या ह्याच्यामध्ये कज्जलीमध्ये गंधक हा प्रमुख घटक आहे त्यावेळेला त्याला म्हणायला पाहिजे सगंध. आणि जो दुसरा जो आहे निर्गंध की ज्याच्यामध्ये गंधकाचा सहभाग नाही आहे आणि तरीसुद्धा ती परपटवत रचना तयार केली जाते त्याला म्हणायला पाहिजे की निर्गंध, ती गंधकाशिवाय आहे. जसं श्वेतपरपटी की ज्याच्यामध्ये साधारणतः कलमी सोरा किंवा यवक्षार याच्यासारखे भाग असतात जे मूत्रकृचनासाठी म्हणून वापरले जातात, त्याच्यामध्ये गंधकाचा सहभाग अजिबात नाही. आणि ते जे काही कल्प तयार केले जातात ते असेच लोहपात्रामध्ये किंवा ताम्रपात्रामध्ये किंवा मृत्तिका अशा भांड्यामध्ये ते पातळ करून ते असे ओतले जातात लांबलचक. आणि त्याच्यापासून जे काही परपटीसारखे किंवा पातळ याच्यासारखे भाग तयार होतो त्याला म्हणायला पाहिजे परपटी. तेव्हा सगंध आहे आणि निर्गंध आहे. अजून एक सगळ्यात महत्त्वाची त्याच्यातली गोष्ट आहे म्हणजे त्या तयार करण्याच्या पद्धतीवरून सुद्धा परपटी कशी तयार करायला पाहिजे का याचं सुद्धा काही दिग्दर्शन ग्रंथामध्ये आहे. एक आत्ता जसं आता सांगितलं की रसपरपटी कशी करतो आपण की पारागंधकाची कज्जली करतो, ती त्याच्यानंतर द्रवीभूत करतो आणि नंतर ती पानावर ओततो, दुसरं पानाने ती दाबतो आणि ती परपटी तयार होते. हा एक भाग झाला जी सगळ्यात करायला सोपी ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारची. आणि दुसरा भाग जो आहे तो पहिल्यांदा गंधक द्रवीभूत करायचा. द्रवीभूत झालेल्या गंधकामध्ये जर समजा पारा आणि गंधक हे 2च घटक असतील तर द्रवीभूत झालेल्या गंधकामध्ये मग पारा घालायचा आणि ते ढवळत राहायचं मिश्रण. एकजीव झाल्यानंतर मग तो जो काही द्रवीभूत झालेला जो भाग आहे तो पानांवर ओतायचा आणि नंतर मग त्याची परपटी करायची. ज्या वेळेला केवळ पारा आणि गंधकाच्या व्यतिरिक्त अधिक त्याच्यामध्ये ज्या वेळेला घटक असतात त्यावेळेला द्रवीभूत झालेल्या गंधकामध्ये मग सुवर्णभस्म म्हणा, रौप्यभस्म म्हणा, लोहभस्म म्हणा, ताम्रभस्म म्हणा असे जर समजा काही कंटेंट असतील तर ते घालायचे.
त्याचं मिश्रण आधी एकजीव करायचं, मग पारा घालायचा आणि नंतर मग परपटी करायची. किंवा काही ठिकाणी रचना अशी की काही ठिकाणी भस्माचा वापरच केलेला नाही, काही ठिकाणी साक्षात धातूच वापरलेला आहे. असा ज्या वेळेला असेल त्या वेळेला आधी पारदाबरोबर त्या धातूचं अमालगमेशन करून घ्यायचं आहे आणि नंतर मग त्याच्यामध्ये पातळ झालेल्या गंधकामध्ये ते सगळं मिश्रण ओतायचं आहे आणि नंतर मग परपटी करायची. शेवटचे जे 2 प्रकार जे आहेत ते करायला त्या मानाने क्लिष्ट आहेत. नक्की त्याचं संयोग हा व्यवस्थित झाला आहे की नाही हे अनेक वेळेला कळत नाही आणि त्याच्यामुळे पारा सुटा राहतो आणि त्याच्यामुळे परपटी चांगली होत नाही. म्हणून जी पहिली जी काही पद्धत सांगितली की पहिल्यांदा कज्जली करायची आणि नंतर ती द्रवीभूत करायची आणि नंतर ती पानांवर ओतून त्याची परपटी करायची, ही सगळ्यात सोपी आणि 100% यशस्वी अशा प्रकारची परपटीची कल्पना ही सर्वसाधारणतः रूढ झाली. आता फक्त रसपरपटी एकच, जसं आता म्हणलं की पारा आणि गंधक एवढे 2च घटक आहेत का त्याच्यामध्ये, तर नाही. जशी आपल्या रुग्णाची गरज असेल त्याप्रमाणे त्या कज्जलीला अनेकविध वनस्पतींच्या भावना दिल्या जातात. हे भावना कशासाठी दिल्या जातात, तर एकतर ते गुणवृद्धीसाठी दिल्या जातात किंवा त्याचं गामित्व विशिष्ट प्रकाराने ठरवण्यासाठी म्हणून केल्या जातात किंवा हा जो काही त्याच्यावर जो काही संस्कार आपण करतो भावनेचा, त्या यांनी काही प्रमाणामध्ये त्या परपटीमध्ये वेगळे गुणधर्म निर्माण होतात. म्हणजे असलेले गुणधर्म वाढवणे, नसलेले गुणधर्म काही तिथे निर्माण करणे. कारण त्याच्यातला पारा आणि गंधक जे आहे ते योगवाही आहेत. योगवाही असल्या कारणामुळे ज्या ज्या गोष्टी तो स्वतःकडे खेचून घेईल, त्याच्यावर संस्कार करवून घेईल, तितक्या प्रमाणात विविध प्रकारचे गुणधर्म 100% त्याच्यामध्ये निर्माण होणार आहेत. तेव्हा असलेले गुणधर्म वाढवणे, नसलेले गुणधर्म निर्माण होणे आणि तिसरे विशिष्ट त्याला गामित्व निर्माण करणं, अशा अनेकविध प्रकारांनी या भावना दिल्या जातात. मग आता आपल्याकडे आत्ता आलेला हा ग्रहणीचा जो काही रुग्ण आहे हा कुठल्या प्रकारचा आहे, त्याला लक्षणं काय आहेत? अग्निमांद्य हे लक्षण आहे का, उदरशूल हे लक्षण आहे का, छर्दी हे लक्षण आहे का, द्रवमल प्रवृत्ती हे लक्षण आहे का, भ्रम हे लक्षण आहे का, नेत्र अरक्तता निर्माण झालेली आहे का, विस्फोट आहे का, मूत्रकृच्छ आहे, काय प्रकारची त्याच्यामध्ये लक्षणं निर्माण झालेली आहेत आणि त्यानुसार विविध अशा प्रकारच्या भावना देऊन. आता प्रत्येक वेळेला आपण हे अशा प्रकारचे कल्प आणू शकतो का, तर नाही आहे. तर मग त्या एकाच प्रकारच्या याला परपटीला विविध प्रकारच्या अनुपानाने आपण हीच गोष्ट करू शकतो. पण शेवटी असं आहे ना की इनबिल्ट असणं आणि इनकल्केट करणं याच्यामध्ये फार फरक आहे. म्हणजे इनबॉर्न ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारचे काही गुणधर्म स्वतःमध्ये असणं आणि नंतर ते आर्टिफिशियली आपण ते गुणधर्म मिळवणं, याच्यामध्ये जो फरक पडतो ना, तोच फरक या परपटी तयार करण्याच्या गोष्टीमध्ये पण होतो. जर मूळच्या परपटीला अशा विविध प्रकारच्या वनस्पतीच्या भावना देऊन मग जर समजा आपण परपटी केली ना, तर त्याची उपयुक्तता ही कित्येक पटीने वाढते. केवळ सहपान किंवा अनुपानाने दिली जाणारी परपटी तेवढ्या प्रमाणात काम करत नाही, हे अनेक वेळेला सिद्ध झालं आहे. तेव्हा हे जे काही विविध प्रकारच्या भावना ज्या आहेत ह्या आता आपण ठरवू शकतो ना, किंवा उदरशूल आहे तर मग उदरशूला अग्निमांद्य निर्माण झाले असेल तर आल्याच्या रसाच्या भावना द्या. अग्निवर्धन करायचं आहे तर नागवल्लीच्या रसाच्या भावना द्या. आम्हाला अनुलोमन करायचं आहे त्याच्यामध्ये तर त्रिवृताच्या भावना द्या. आम्हाला स्तंभन करायचं आहे, आम्हाला पाचन पण करायचं आहे तर नागरमुथ्याच्या भावना द्या. अशा विविध प्रकारच्या भावना तुम्ही एखाद्या कल्पाला देऊ शकता. या सगळ्या प्रकारानंतर मग ज्या वेळेला आपण ही जी कज्जली आहे ती द्रवीभूत करतो आणि नंतर मग त्या विशिष्ट प्रकारच्या पानांवर आपण ती ओततो. आता ही जी काही पानं विशिष्ट प्रकारची सांगितली आहेत याचे सुद्धा गुणधर्म त्या परपटीवर संस्कारित होणार आहेत आणि म्हणून सर्वसमावेशक अशा प्रकारची जी काही पानांची जी काही हे सांगितली यादी, त्याच्यामध्ये कदलीपत्र हा सगळ्यात एक अशा प्रकारचा हे पान सांगितलं की जे सरसकट कुठल्याही प्रकारच्या परपटीच्या निर्माण विधीसाठी तुम्ही वापरू शकता. पण काही मात्र परपटी तयार करत असताना विशिष्ट प्रकारची पानं सांगितलीत आणि त्या अशा ज्यावेळेला विशिष्ट प्रकारची ज्यावेळेला पानं सांगतात त्यावेळेला त्या पानांतले गुणधर्म त्या परपटीवर संस्कारित होण्याची अपेक्षा ही त्या ठिकाणी व्यक्त होते. द्रवीभूत झालेला हा जो काही कज्जलीचा भाग जो आहे हा पानांवर किती काळ राहतो, हार्डली 10 सेकंद राहतो.
या 10 सेकंदामध्ये त्या पानातले गुणधर्म त्या परपटीवर संस्कारित होण्याची अपेक्षा आहे. लक्षात घ्या की किती इंटेन्सली अशा प्रकारच्या रचना या सगळ्या पूर्वीच्या आपल्या आचार्यांनी करून ठेवलेल्या आहेत. त्या लक्षात घ्या की तुम्हाला पाहिजे असलेल्या अशा विविध प्रकारच्या पानांचे उपयोग तुम्ही या निमित्ताने करू शकता. हा जो काही त्याच्यातला मृदू अग्नी जो आहे, हा मृदू अग्नी इतका मृदू आहे की केवळ त्यांनी कज्जलीचं रूपांतर पंक अवस्थेमध्ये म्हणजे चिखलासारख्या अवस्थेमध्ये करायचं आहे. याच्यापेक्षा जर समजा जास्त अग्नी जर समजा झाला तर त्या कज्जलीमधल्या असलेला गंधक जो आहे हा पेट घेतो आणि सगळेच्या सगळं द्रव्य त्याच्यातलं जळून जातं, आपल्या हाती काही शिल्लक राहत नाही. तेव्हा इतक्या अलगदपणे इतक्या त्या ह्याच्यामध्ये लक्ष देऊन आपल्याला ह्या परपटीची प्रत्येक स्थित्यंतर ही लक्षात घ्यायला पाहिजे. ज्यावेळेला तुम्ही परपटी तयार कराल त्यावेळेला लक्षात घ्या की सुरुवातीच्या ह्याच्यामधली जो काही कज्जलीचा जो भाग आहे अतिशय सूक्ष्म असा आहे. जरा थोडासा जोरात धक्का दिला तरी सुद्धा कज्जली उडते. जसजसा तुम्ही अग्नी द्यायला लागतात तसं त्याच्यात हळूहळू गोळे तयार व्हायला लागतात. अजून जसजसा अग्नीची मात्रा जसजशी वाढते तसतशी ती हळूहळू द्रवीभूत व्हायला लागते आणि सगळ्यात शेवटी अशी अवस्था होते की ती पूर्णपणे पातळ अशा प्रकारची अवस्था होते. ही जी काही अवस्था आहे ह्याच अवस्थेमध्ये ती कज्जली आपल्याला पंक अवस्थेत असलेली कज्जली ही ओतायला लागते. जर समजा तशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये जी कज्जली आपण ओतली नाही, अग्नी चालूच राहिला तर काय होतं, हळूहळू त्या पारायण गंधकाचा संयोग हळूहळू हा सिंदुराकडे जायला लागतो. हळूहळू त्या कज्जलीचा रंग बदलतो आणि लाल व्हायला लागतो. त्या आपल्याला पुढे पण जायचं नाहीये आणि आपल्याला पाठीमागे म्हणजे द्रवीभूताच्या अगोदर सुद्धा ही कज्जली पानांवर ओतायची नाहीये. ही इतकं प्रिसाईज त्याच्यामधला हा वेळेचा कालावधी असायला पाहिजे. याच्यामध्ये काय बदल होतात या अग्नीमुळे, तर त्याच्यातला हा जो बॉन्ड जो आहे हा बॉन्ड हा तुलनेने पहिल्या कज्जलीच्या अपेक्षेने जास्त दीर्घकाळ टिकतो. कज्जली ज्यावेळेला आपण वापरतो त्यावेळेला तोंडामध्ये गेल्यानंतर मुखामध्ये गेल्यानंतर तात्काळ तिथे काम करायला सुरुवात होते. पण हा जो काही परपटाचा किंवा परपटीचा जो काही बंध जो आहे हा गृहिणीमध्ये गेल्याशिवाय ओपन होत नाही. ओपन होत नाही म्हणजे काय, तो विरघळत नाही. त्याच्यावर विविध प्रकारच्या या पित्ताच्या याचे संस्कार झाल्याशिवाय त्याचं कार्मुकत्वच सुरू होत नाही. म्हणजे आमाशयातला स्त्राव जो आहे तो त्याच्यावर फारसा परिणाम करत नाही आणि त्याच्यामुळे गृहिणीवर जाऊन काम करणं ही त्या परपटीची खासियत अशी निर्माण झाली. जसजसे विविध प्रकारचे आता आपल्याला माहिती आहे की मार्केटमध्ये विविध प्रकारच्या कॅप्सूल्स मिळतात, बरोबर आहे. जिलेटिनच्या कॅप्सूल्स मिळतात किंवा अनेक विविध प्रकारच्या मिळतात. याची रचना का तयार झाली की ही जी काही कॅप्सूल आहे किंवा हे जे काही जिलेटिनसारखं जे काही द्रव्य आहे या द्रव्यावर ज्यावेळेला पित्ताचा ज्यावेळेला संस्कार होतो त्यावेळेलाच ते बर्स्ट होतात आणि मग तिथे काम व्हायला सुरुवात होते. म्हणून ज्या वेळेला सबलिंगल अशा प्रकारची ज्यावेळेला जर समजा द्यायची असेल एखादं द्रव्य तर ते आठवणीने लोक सांगतात की पहिल्यांदा ती कॅप्सूल फोडा आणि मग आतलं द्रव्य डायरेक्टली सबलिंगल अशा प्रकारचं हे द्या. आपल्या आचार्यांची बुद्धीचं कौतुक खरं या याने करायला पाहिजे की पूर्वी इतक्या प्रिसाईज अशा प्रकारच्या बंधाची त्यांनी निर्मिती केली की जो बंध आमाशयामध्ये नाही तर तो गृहिणीमध्ये गेल्यानंतर ओपन होईल आणि मग तिथे गेल्यानंतर या कल्पाचं काम सुरू होईल. पार्टिकल साईज मोठा होतो आणि त्याच्यामुळे सुद्धा हा बंध जो आहे हा तुलनेने कज्जलीच्या तुलनेने पार्टिकल साईज मोठा असल्या कारणामुळे जाडसर अशा प्रकारचा दिसतो आणि आमाशयामध्ये विरघळत नाही तर गृहिणीमध्ये विरघळतो. हे त्याची सगळ्यात विशिष्ट म्हणजे खासियत आहे. तर अशा प्रकारचे जे काही केवळ पारागंधकाची जी काही परपटी तयार होते, रसपरपटी ज्याला आपण व्यवहारात म्हणतो, ही गृहिणीमध्ये स्थानसंश्रय करून जे अनेक विविध प्रकारची लक्षणं निर्माण होतात किंवा गृहिणीमध्ये संप्राप्ती निर्माण होते आणि व्यक्त मात्र तिसरीकडेच कुठेतरी होते. जसं अनेक वेळेला आपण सुचेकरच्या जर समजा फलश्रुतीमध्ये जर समजा बघितलं तर विविध प्रकारचे कास, विविध प्रकारचे गुल्म आणि अशा प्रकारच्या याच्यासाठी सुचेकर वापरावा असं म्हणलंय. सुचेकर तर गृहिणीतला सगळ्यात श्रेष्ठ अशा प्रकारचा कल्प आहे. मग असा असताना त्याचा कासावर, त्याचा गुल्मावर किंवा याच्यावर का उपयोग होतो? अशी ज्यावेळेला संप्राप्तीची ज्यावेळेला आपण एखादी फोड ज्यावेळेला बघतो त्यावेळेला मूळ संप्राप्ती गृहिणीत घडते आणि व्यक्त अवस्था मात्र कुठेतरी तिसरीकडे होते
ज्या ठिकाणी तुलनेने स्थानसंश्रय एका ठिकाणी आणि व्यक्तावस्था दुसरीकडे अशी ज्या वेळेला कधीतरी अवस्था होते त्यावेळेला मग केवळ रसपरपटी म्हणजे ही देऊन चालत नाही, तर त्या रसपरपटीमध्ये अनेकविध प्रकारचे घटक द्रव्य त्या ठिकाणी आपल्याला ॲड करायला लागतात की जे अशा ग्रहणीमध्ये सुरू होतील त्यांची कार्य आहे आणि व्यक्तावस्थामध्ये ज्या ठिकाणी व्यक्त झालेले आहेत लक्षणं त्या ठिकाणी सुद्धा जाऊन काम करेल. तेव्हा अशा विविध प्रकारांवर परपटी काम करते. कज्जलीमध्ये विविध प्रकारची भस्म मिसळून अग्निमंद अशा प्रकारचा याच्यावरचा संस्कार करून परपटी बनवल्या जातात. जसं रसपरपटी आहे, सुवर्ण परपटी आहे, रौप्य परपटी आहे, ताम्र परपटी आहे, लोह परपटी आहे, मल्ल परपटी आहे, अनेकविध प्रकारच्या आहेत. तुम्हाला कुठल्याही प्रकारची त्यांनी अडकाठी ठेवलेली नाही, मुभा दिली आहे की कुठल्या प्रकाराने तुम्हाला रुग्णांवर काम करायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही त्या ह्याच्यामध्ये विविध प्रकारचे भस्म किंवा विविध प्रकारचे धातू त्या ठिकाणी वापरू शकता. या सगळ्या प्रकारामध्ये सगळ्यात महत्त्वाची म्हणजे निर्मितीच्या दृष्टीने जर समजा भाग बघायचा असेल तर ही कज्जली जी आहे ही युनिफॉर्म तयार व्हायला पाहिजे. म्हणजे त्याच्यामधली चंद्रिका ही 100% जायला पाहिजे. जर समजा त्याच्यामध्ये धातू मिसळणार असू तर धातूचा लवलेशसुद्धा त्याच्यामध्ये दिसता कामा नये. धातूचं भस्म जर समजा मिसळणार असू तर एक रंगी एक जिन्सी अशा प्रकारची त्या कज्जलीची अवस्था व्हायला पाहिजे आणि नंतर मग त्याच्यावर अग्निसंस्कार करायचा आहे. हे सगळं करताना कशासाठी तर जर समजा अशा प्रकारचे जर समजा आपण योग्य तऱ्हेने कज्जली तयार केली नाही तर तयार होणाऱ्या परपटीमध्ये सुद्धा काही ठिकाणी ते भस्म असेल, काही ठिकाणी नसेल, काही ठिकाणी पारा सुटा होईल, काही ठिकाणी पारदाचा बंद होईल, असे चमत्कारिक त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतात आणि मग ती वापरण्यासाठी योग्य राहणार नाही. हे सर्व अगदी सत्यच आहे अशा प्रकारचं. तर रसपरपटी आणि विविध प्रकारची अनुपानं ज्या वेळेला आपण त्याच्यासाठी वापरू त्यावेळेला अनेक वेगवेगळ्या प्रकारचं कार्य त्या ठिकाणी घडताना दिसतं. मगाशी मी म्हटलं तसं की आपण भावना देऊन सुद्धा ही गोष्ट करू शकतो, पण प्रत्येक वेळेला अशा प्रकारच्या भावना देऊन अशा किती 5-50 परपट्या आपल्या दवाखान्यामध्ये प्रत्येक वेळेला तयार करून ठेवू शकत नाही. त्याच्यामुळे एकच प्रकारची परपटी आणि त्याला विविध प्रकारची अनुपानं जर समजा आपण वापरली तर त्याचे विविध प्रकारचे कार्य त्या ठिकाणी दिसू शकतात. किंवा विशिष्ट अशा प्रकारच्या याच्यासाठी व्याधीसाठी विशिष्ट प्रकारच्या परपटी आज वापरता येतात. पहिली पाचनार्थ किंवा ज्वरहर जर समजा आपल्याला परपटी वापरायची असेल आणि रसपरपटीत जर समजा वापरायची असेल तर केवळ केळीच्या पानांवरती करून चालणार नाही, तर त्याच्यासाठी विड्याचं पान आपल्याला वापरायला पाहिजे. विड्याचं पान अतिशय उत्तम दर्जाचं पाचन करणार आहे, उष्ण आहे, तीक्ष्ण आहे. एकाच्यापेक्षा जास्त 4-5 पानं खाल्ली तर मुखपाकासारखे लक्षणं होतात हेही आपल्याला माहिती आहे. किंवा पित्तप्रकोप व्याधींसाठी विड्याचं पान वर्ज्य आहे, त्याच्यामुळेच पित्तप्रकोप करणार आहे, पाचन करणार आहे, अग्निदीपन करणार आहे. मग ज्या प्रकारच्या ज्वरामध्ये आपल्याला अग्निदीपन ही जर समजा अवस्था त्या ठिकाणी रुग्णामध्ये दिसत असेल की दीपन करायला पाहिजे आणि आम्हाला परपटीच वापरायची आहे, तर अशा प्रकारच्या परपटी तुम्ही तयार करू शकता, वापरू शकता. किंवा या रसपरपटीला विड्याच्या पानाच्या रसाचं अनुपान तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. अग्निवर्धन करण्यासाठी दुसरी अजून एक वैद्य योगो जोशी सर वापरत असत भल्लातक परपटी. याच्यामध्ये भल्लातकाचं तेल या कज्जलीमध्ये मिश्र करून त्या याची परपटी तयार केलेली आहे आणि अतिशय उष्ण तीक्ष्ण अशा प्रकारची ही परपटी तयार होते. आणि ज्यांचा अग्निमंद तर आहे म्हणजे इतके अनेक प्रयत्न करून सुद्धा अग्निवर्धन काय होत नाही अशा रुग्णांसाठी ही भल्लातक परपटी अतिशय उत्तम अशा प्रकारचं काम करते. भल्लातकाचा अजून एक सगळ्यात मोठा गुणधर्म म्हणजे तो भेदन कर्म करणारा आहे किंवा तो वर्ण निर्माण करणारा आहे, छेदन करणारा आहे, भेदन करणारा आहे. मग ज्या ग्रहणीच्या याच्याबरोबर अनेक वेळेला गुल्माचा सहभाग आहे किंवा ग्रंथीचा सहभाग आहे किंवा तितक्याच तीव्रतेचा स्त्रोतरोध आहे, अशी ज्या वेळेला एखाद्या रुग्णामध्ये ज्यावेळेला संप्राप्ती घडलेली असते त्यावेळेला
तितक्याच उष्ण तीक्ष्णतेचा भेदन कर्म करणारा, अग्निवर्धन करणारा कल्प आपल्याला वापरायला लागतो आणि मग तो बल्लातक परपटीसारखा आपण कल्प त्या ठिकाणी वापरू शकतो. केवळ आम्लपित्तासाठी आम्हाला वापरायचे तर त्याच्यासाठी केवळ पाचन करणारं अशा प्रकारचे रसपरपटी तर 100% आपण वापरू शकतोच. अन्नधारण क्षमता मगाशी बघितलं आपण की ग्रहणीच्या मध्ये विशेष अशा स्वरूपाचं लक्षण आहे की कधी द्रवमल होते आणि कधी घन अशा प्रकारची मलप्रवृत्ती होते. ज्यावेळेला अग्नी चांगला असतो, ज्यावेळेला समानाचं त्याला बल मिळतं, त्यावेळेला अतिशय उत्तम दर्जाचं अन्नाचं विवेचन होतं आणि त्यांनी शोषण पण होतं. त्यावेळेला घन प्रवर्तन निर्माण होते. ज्यावेळेला द्रवमल प्रवृत्ती असते त्यावेळेला हीच गोष्ट बरोबर उलट आहे की त्या ठिकाणी अग्निमांद्य असतं, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं समानाचं बल मिळत नाही, कुठल्याही प्रकाराने विवेचन अन्नाचं होत नाही आणि मग सारं किट्ट भागाचं मलभावामध्ये रूपांतर होऊन ते जसंच्या तसं शरीराच्या बाहेर पडतं. अशा वेळेला हे जे काय अन्न आहे हे धारण करणं ही जर समजा गरज त्या ठिकाणी रुग्णाची जर समजा असेल तर त्याच्यासाठी कुटज परपटीसारखे किंवा बोल परपटीसारख्या आपल्याला रचना या वापरायला पाहिजेत. बोल परपटीमध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. ते कृष्ण बोल परपटी एक आहे आणि रक्त बोल परपटी अशा प्रकारची पण आहे. कृष्ण बोल परपटी ही जी आहे ही भेदन कर्म करणारी आहे आणि रक्त बोल परपटी ही जी आहे ही स्तंभन करणारी आहे. तेव्हा ज्या ठिकाणी ग्रहणीमध्ये सरक्त मलप्रवर्तन अशा प्रकारची ज्यावेळेला अतिशय अत्यधिक अशा प्रकारची अवस्था निर्माण होते त्यावेळेला ही रक्तबोल परपटी हा जो काही प्रकार आहे हा त्या ठिकाणी उपयुक्त अशा प्रकारचा ठरतो. जितका अग्निमंद, जितका त्याला समानाचं साहचर्य कमी, तितक्या प्रमाणामध्ये हळूहळू रसक्षय, मग उत्तरोत्तर अनेक विविध प्रकारच्या धातूंचे क्षय हे व्हायला लागतात. आणि म्हणून केवळ अग्निवर्धन करून चालत नाही तर त्याच्या जोडीला बृहण रसायन कर्म करण्याची पण गरज असते. आणि म्हणून रसक्षय किंवा दौर्बल्य जर समजा असेल तर सुवर्ण परपटीसारखं किंवा पंचामृत परपटीसारखं किंवा ग्रहणी गजकेसरीसारख्या विशिष्ट अशा प्रकारच्या कल्पाची आपल्याला निवड करायला लागते. आता केवळ सुवर्ण परपटीनी सर्वश्रुत आहे की अतिशय उत्तम दर्जाचं रसायन आहे, अतिशय उत्तम दर्जाचं बृहण कर्म कार्य करणारं आहे. तेव्हा जितका जास्त रसक्षय आणि अग्निमंद तितक्या प्रमाणामध्ये सुवर्णकल्प अशा प्रकारचा वापरायला काही हरकत नाही. रसरक्तक्षय असेल, पांडुता निर्माण झाली असेल तर लोह परपटी वापरा. शिवलहर म्हणून जर समजा विशिष्ट अशा प्रकारचं कर्म करायला पाहिजे असेल तर भेदन कर्म करून शिवलहर असं पाहिजे असेल तर ताम्र परपटी वापरा. बृहण कर्म करून आणि आम्लरसाने अनुलोमन करून जर समजा काम करायचं असेल तर रौप्य परपटी वापरा. तेव्हा अशा विविध प्रकारच्या रचना तुम्हाला करता येतात. सगळ्यात शेवटी मूत्रल म्हणून जी श्वेत परपटी आहे की ज्याच्यामध्ये गंधकाचा सहभाग नाही आहे तर कलमीसोरा किंवा यवक्षाराच्या माध्यमातून नवसागराच्या माध्यमातून हा कल्प तयार केला जातो आणि अतिशय उत्तम दर्जाचा मूत्रल म्हणून या कल्पाचं काम आहे. तेव्हा असे विविध प्रकारचे परपटीचे कल्प आपण वापरू शकतो, तयार करू शकतो किंवा रुग्णाच्या गरजेनुसार आपल्याला त्या ठिकाणी बदल पण वेगवेगळे करता येतात. सगळ्यात त्याच्यातला अतिशय फेमस ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारची पंचामृत परपटी आहे की ज्याच्यामध्ये पारागंधकाच्या व्यतिरिक्त लोह ताम्र अभ्रक असे 3 अशा प्रकारचे भस्म त्या ठिकाणी वापरले. 3च का? असा ज्या वेळेला आपण एखादा वैद्य विचार करेल त्यावेळेला या तिघांच्या संयोगाचं काहीतरी महत्त्व आहे. लोह ताम्र आणि अभ्रक. आता हे लोह ताम्र अभ्रक ही जी काही म्हणजे गोळ्या आहेत ह्या ज्या 3 हे आहेत या अनेक विविध प्रकारच्या कल्पांमध्ये आपल्याला एकत्र आलेले दिसतात. जसं आरोग्यवर्धिनीसारख्या याच्यामध्ये दिसतात तसंच या ठिकाणी परपटीमध्ये पण दिसतात, पंचामृत लोहगुगुळामध्ये पण दिसतात. हा विशिष्ट संयोग जो आहे हा विशिष्ट संयोग शूलहर रसायन कर्म करणारा, त्याचप्रमाणे अतिशय उत्तम दर्जाचा अग्निवर्धन करणारा आणि सर्व शरीरातल्या धातूला पोषण करणारा अशा प्रकारचा कल्प आहे. अशा प्रकारचे हे 3 एकत्र यांचा संयोग आहे. आणि हा संयोग ज्या वेळेला आपण पारदगंधकाबरोबर ज्या वेळेला देतो त्यावेळेला त्याचं कर्म हे अतिशय कित्येक पटीने वाढतं आणि त्याच्यामुळे पंचामृत परपटीसारखा हा जो काही कल्प आहे अतिशय उत्तम दर्जाचा रसायन कर्म करणारा अशा प्रकारचा राहतो. तेव्हा
एकच एक धातू त्या पारदाबरोबर संयोग केल्यानंतर होणारे जे काही गुणधर्म वर्धन आहे त्याच्यापेक्षा ज्या वेळेला विविध प्रकारचे जोडगोळ्या जर समजा आपण वापरल्या तर त्यांनी होणारं काम हे अतिशय वेगळ्या प्रकारचं आहे. जसं ताम्र आणि जर समजा रौप्याचा संयोग करून कज्जली बनवली आणि त्यांनी जर समजा आपल्याला काम करायचं असेल तर तो अतिशय उत्तम दर्जाचा शूलहर म्हणून होतो. आपल्याला जर समजा लोहाबरोबर जर समजा अभ्रक वापरायचा असेल तर ह्या जो काही संयोग आहे हा अतिशय उत्तम दर्जाचा मानसभावांवर काम करणारा संयोग तयार होतो. तेव्हा हे जे काही आडाखे जे काही आहेत हे पूर्वी आचार्यांनी देऊन ठेवलेले आहेत आपल्याला. जर समजा एखाद्याला ज्याला कोणाला त्याच्यात विशेष रुची असेल तर त्यांनी रसहृदयतंत्र किंवा हृदयार्णव हा जो काही ग्रंथ आहे हा पहिल्यापासून वाचावा की एकेका याचे धातूचे एकमेकाबरोबर जर समजा आपण एकत्र केले आणि त्याच्यापासून संयोगाने जर विविध कल्प तयार केले तर त्याचा उपयोग कुठल्या गामित्वाकडे कुठल्या दिशेला होतो याचं अतिशय उत्कृष्ट दिग्दर्शन त्या हृदयार्णव रसाच्या किंवा त्या ग्रंथामध्ये केलेलं आहे. छोटे छोटे हे आहेत की रसपर्पटी घेतली आणि रसपर्पटीचे अनेकविध पाठ मगाशी जसं सुच्छेकरचे आपण बघितले की अनेकविध पाठ तयार होतात. अनेकविध संप्राप्तीच्या हेतूच्या विविध प्रकारच्या वैविध्याने तयार होते. तसंच ही रसपर्पटीसुद्धा अनेकविध प्रकारच्या पाठभेदातनं निर्माण आपण करू शकतो किंवा ग्रंथामध्ये पण सांगितलेले आहे. जसं पारा एक भाग गंधक एक भाग किंवा पारा एक भाग गंधक दोन भाग पारा एक भाग गंधक तीन भाग अशा पद्धतीने सुद्धा ह्या तयार झालेल्या कज्जलीपासून पर्पटी तयार करू शकतो. किंवा पारा एक भाग गंधक दोन भाग ताम्र एक चतुर्थांश लोह एक चतुर्थांश आणि त्याला भृंगरसाच्या भावना देऊन जो काही कल्प तयार होईल जी काही पर्पटी तयार होईल ती रवितांडव अशा नावाने ज्वरहर म्हणून ओळखली जाते. तुम्ही जर समजा हे बघितले तर ताम्र आणि लोह त्याच्यातले विशेष कंटेंट आहेत. त्याच्यामुळे तयार होणारा हा जो काही हा रक्तगामित्वाकडे जाणार आहे आणि त्याप्रमाणे कफ कमी करणार आहे. तेव्हा ज्या ज्वरामध्ये संप्राप्तीमध्ये कफाबरोबर रक्ताचाही ज्या वेळेला संबंध आहे अशा वेळेला ही पर्पटी विशेषत्वाने काम करेल. जसं वातरक्तामध्ये कफाचे वातरक्त आहे किंवा अम्लपित्तामध्ये कफाचे अम्लपित्त आहे. म्हणजे ज्या संप्राप्तीमध्ये कफाचा आणि पित्ताचा सहभाग तेवढाच तुल्यबळ आहे अशा प्रकारच्या रचनेसाठी म्हणून हा कल्प अतिशय उपयोगी काम करतो. पारा आहे गंधक एक ताम्रभस्म एक. आता या ठिकाणी ही ताम्रपर्पटी म्हणूनच स्पेसिफिकली निर्माण झाली. तर विविध प्रकारच्या अनुपानानेच या केवळ पारा आणि गंधकाचा एक एक समभाग अशा प्रकारची कज्जली तयार केल्यानंतर झालेला जो काही पर्पटी कल्प आहे त्याला सहपान जर समजा आपण विविध वापरली जसं आता इथे दिसतंय तुम्हाला की संधिपात ज्वरासाठी त्रिफळा चूर्ण आहे, शोथासाठी पिंपळी आहे, वातजग्रहणीसाठी त्रिवृत आणि त्रिकटू आहे, वातरक्तासाठी गुगुळ त्रिफळा आहे, कंडूसाठी बावची आहे, सिद्धमासाठी बल्लातक आहे, अरसासाठी गोमूत्र आहे. आता जर समजा आपण या सगळ्या याच्यामधली विविध समजा अनुपानं बघितली तर एक लक्षात येईल की हे जे काही अनुपानं आहेत हीच मुळात त्या ठिकाणी विशिष्ट जे काही लक्षण निर्माण झाले त्यांच्यासाठी म्हणून उपयोगी आहेत. मग त्यावेळेला त्या पर्पटीची गरज आहे का? नुसतेच जर समजा सन्निपात ज्वरासाठी त्रिफळा दिला किंवा वातरक्तासाठी आपण त्रिफळा आणि गुगुळ दिला, बावचीसाठी किंवा बावची कंडूसाठी वापरली तर उपयोग होणार नाही का? 100% होतो, यात वाद नाही आहे. पण तरीसुद्धा पारागंधकाच्या कज्जलीनी हे जे काही योगवाहित्व निर्माण होतं किंवा हे जे काही संस्कार त्या निमित्ताने होतात हे विशिष्ट प्रकारचे संस्कार होतात. हे जे काही संस्कार आहेत हे ज्या वेळेला अन्ननलिकेतून ज्या वेळेला ग्रहणीमध्ये जातात त्यावेळेला नवीन आता प्रकारच्या की औषधाचा नक्की उपयोग कसा होतो तर गट मायक्रोब थेरीसारखं आता नवीन काही या ठिकाणी संशोधन आता उपलब्ध झालं आहे. किंवा हे जे काही सगळे त्या पर्पटीतले जे काही घटकद्रव्य आहेत हे घटकद्रव्य शरीरामध्ये गेल्यानंतर ग्रहणीमध्ये गेल्यानंतर ते विशिष्ट प्रकारच्या या मायक्रोबला ट्रिगर करतात. ते डायरेक्ट ॲब्सॉर्बसुद्धा होत नाही, ते फक्त ट्रिगर करतात आणि ते ट्रिगर झाल्यानंतर गट ब्रेन हा जो काही बॅरियर आहे या ठिकाणी त्या ठिकाणची काही कार्मुकत्व सुरू होतं आणि मग सार्वदैहिक शरीरभर त्याचं काम घडतं. तेव्हा कित्येक गोष्टी या रसकल्पाच्या बाबतीतल्या डायरेक्ट शोषण न होता सुद्धा या गट मायक्रोब थेरी ही जी काही आहे यांनी सुद्धा कार्य घडतं असं आत्ता लक्षात आलं आहे. तेव्हा
मगाशी मी ते तुम्हाला जो विशेषत्वाने ही गोष्ट सांगितली की बा तयार झालेल्या कज्जलीला आपण विविध प्रकारच्या भावना देऊन ते तयार करतो. ह्या ज्या काही भावना ज्या आहेत ना, या भावनाच अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या मायक्रोबला या ट्रिगर करणाऱ्या आहेत. आणि ह्या जशा ट्रिगर करतात तसे विविध प्रकारची कर्म त्यांच्याकडनं घडायला लागतात. त्याच्यामुळे पारागंधक कज्जलीचा भाव हा एका बाजूला, त्याच्यावर होणारे संस्कार हे त्याचे विशिष्ट अशा प्रकारचं गामित्व ठरवणारे अशा प्रकारचे होतात. म्हणून या भावना संस्काराला किंवा त्या अग्निसंस्काराला अतिशय महत्त्व आहे. तुम्ही जितकं त्याच्यावर आता काम कराल, जितका विचार कराल, त्यावेळेला तुम्हाला ती गोष्ट लक्षात येईल की या भावना किंवा या अग्निसंस्काराचं महत्त्व या प्रत्येक ठिकाणी किती आहे ते. जसे मगाशी बघितलं की पारा आणि गंधक आणि ताम्र असं आहे, त्याप्रमाणे पारा आणि विशिष्ट प्रकारच्या त्या पारदाला भावना देऊन, जसं बघितलं आता इथे तर एरंड मुळाची आहे, काकमाचीची आहे, दाढीमाची आहे, तो भावना देऊन तयार झालेला पारा आहे. आणि मग तो पारा एक भाग घ्यायचा आहे आणि गंधक हा भृंगराजाने तयार झालेला अजून एक भाग. या पारदाला भावना देण्याची का गरज वाटते? एरंड मुळाची भावना आहे, काकमाचीची भावना आहे जी हृदरोगासाठी उपयोगी पडणारी आहे, दाढीम जे आहे ते हृदय आहे, ते लादन करणारं आहे, एरंड मूळ जे आहे ते अनुलोमन करणार आहे. मग या पारदावर त्याचे संस्कार आपण आधी पहिल्यांदा करवले, मग त्याची गंधकाबरोबर कज्जली केली आणि मग त्याच्या अनुपानाबरोबर विविध प्रकारची जी अनुपानं जी तुम्ही बघितली त्याच्यामध्ये तर ती विविध प्रकारच्या शूलासाठी, ग्रहणीसाठी, कामलेसाठी, गुल्मासाठी, नुदरासाठी म्हणून वापरली गेली. तेव्हा कशा पद्धतीने आपण कल्प तयार करतो आणि त्याचं गामित्व कसं ठरवतो त्याप्रमाणे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारांनी त्या कल्पाची सिद्धता ही लक्षात येते. एक ग्रहणी गजकेसरी नावाचा एक कल्प आहे की याच्यामध्ये अतिशय वेगळ्याच प्रकारची रचना ग्रंथकारांनी केली आहे. त्याच्यामध्ये 2 वेगवेगळ्या प्रकारच्या परपट्या पहिल्यांदा तयार करायला सांगितल्या आहेत. पहिली तुम्ही जर समजा बघितली तर पारा, गंधक, कपर्दिक, सुवर्णमाक्षिक, अभ्रक ही अशा प्रकारची एक परपटी तयार करायची. आणि नंतर दुसरा जो काही हे आहे की शुद्ध बचना पारा एक, सुवर्ण एक आणि गंधक एक ही अजून एक परपटी तयार करायची. आणि मग त्या दोन्ही परपट्यानंतर चूर्ण करून एकत्र करायच्या आणि त्यांना मग बचना, गातसी, हिंगू, मोचरस आणि अशा विविध प्रकारच्या त्या यांना किंवा विविध प्रकारच्या द्रव्यांच्या भावना द्यायच्या. एकाच परपटीने काम साध्य होत नाही आहे, त्यावेळेला दुसऱ्या प्रकारची परपटी पण त्याच्यात मिश्र करायला लागते, त्यांनी पण काम साध्य होत नाही, त्यावेळेला विविध प्रकारच्या भावना त्यांना देऊन मग त्याचं काम सिद्ध होतं. जितकी संप्राप्ती अधिक निबिड, जितकी संप्राप्ती अधिक जास्त खोल, जितकं रुग्णाला बलाची अपेक्षा जास्त, जितकी ते मध्यम मार्गामध्ये व्याधी निर्माण झालेला आहे, जितकी आत्तिक अवस्था आहे, तितक्या प्रमाणात असे विविध प्रकारचे प्रयोग आपल्याला परपटी तयार करताना किंवा अर्थात कुठल्याही प्रकारचे कल्प तयार करताना आपल्याला ही गोष्ट करायला लागते. आणि त्याच्यामुळे मग त्याच्यातनं आपल्याला ही गोष्ट सहजगत्या साध्य होते. परपटी करताना मगाशी मी म्हणलं तर वेगवेगळ्या पानांचा उपयोग होतो, वेगवेगळ्या पात्रांचा सुद्धा उपयोग होतो त्या ठिकाणी. मगाशी आपण एक बघितलं की पारागंधक आणि ताम्रभस्म असं आहे की ताम्र परपटी तयार केली आहे रसपरपटीच्या एक पाठामध्ये. त्यावेळेला ते परपटी तयार करत असताना त्याच्यासाठी अर्कपत्र वापरायला सांगितलं आहे. अर्क आणि ताम्र याचा संयोग किंवा संयोग महिना आपल्याला माहिती आहे किंवा अर्कालाच ताम्रासारखी सुद्धा नावं आहेत, तेव्हा दोघांचे गुणधर्म सारखेच आहेत. तेव्हा या परपटी तयार करत असताना करताना अर्काचा जो काही वापर आहे त्यांनी गुणधर्म वर्धन करणं अशा प्रकारची अपेक्षा त्या ठिकाणी आहे. मगाशी त्या ज्वरासाठी आपण कफच्या ज्वरासाठी नागवल्ली पत्राच्या याचा आपण बघितलं की त्याचाही संदर्भ हा विशिष्ट प्रकारचा गुणधर्म त्याच्यामध्ये निर्माण करणं याच्यासाठी म्हणून आहे. या सगळ्या प्रकारामध्ये एरंडाचं पान मात्र पूर्णपणे त्याज्य म्हणून सांगितलं आहे. एरंडाच्या पानावर कुठल्याही प्रकारचे हे करू नयेत, कारण एरंडाचं पान जर समजा तुम्ही बघितलं तर अतिशय ब्रिटल, या सगळ्या उष्णतेला अजिबात टिकत नाही आणि त्याच्यामुळे या प्रकारची पानं ही वापरायला सांगितलेली नाहीत. वडाच्या पानाचा संदर्भ हा भ्रूणासाठी, स्तंभनासाठी अशा प्रकारचा आहे. तेव्हा जर समजा आपल्याला तशा प्रकारची परपटी वापरायची असेल तर ती वडाच्या पानावर करायला पाहिजे.
तेव्हा असे अनेकविध प्रकारांनी आपण कल्प तयार करू शकतो. अनेकविध प्रकारांनी ग्रहणीतनं निर्माण झालेले विविध प्रकारच्या व्याधीसाठी म्हणून आपण कल्प तयार करू शकतो. विविध प्रकारची लक्षणं निर्माण झाली असतील तर त्याच्यासाठी सुद्धा आपण विविध प्रकारचे असे कल्प तयार करू शकतो. वेळ मला वाटतं संपला आहे. सांगण्यासारखं कदाचित खूप आहे, अजूनही 4 गोष्टी सांगता येऊ शकतील, पण तरीसुद्धा कदाचित तुमच्याकडचे काही प्रश्न असतील तर त्याच्यामधनं काही अजून आपल्याला सांगता येणं शक्य होईल. इथे येऊन मला 4 गोष्टी मांडण्याची संधी दिली याच्याबद्दल पुनश्च निलेश शिर्के आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.